आता बघूयात महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात। भुजबळ पुन्हा मंत्री झालेत त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांकडून राजभवनात मंत्रिपदाची शपथ। भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळणार। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदासंदर्भात ठरलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे आभार। शपथ घेण्याआधी भुजबळांची प्रतिक्रिया। जहाँ पे नहीं रहना वही रहना। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। छगन भुजबळ नाराज नव्हते। राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला। सुनील तटकरेंची या संदर्भात प्रतिक्रिया। भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते अशातला काय भाग नाही। सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपने एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? असा काय नाईलाज आहे? अंजली दमानी यांचे सवाल। की असं काय आहे की राजकारणात एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्याऐवजी दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावर थोपवला जातोय? काय नाईलाज आहे की तुम्हाला अशाच माणसाला पुन्हा मंत्री म्हणून घ्यायचंय? अजित पवारांकडून जातीयवादी लोक पोसायचं काम, यांच्या परिणामांना अजित पवारांना सामोरं जावं लागेल। भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगेंची टीका। इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा, हे अजितदादांना का कळत नाही? अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतात। भुजबळांना कामाचा अनुभव म्हणून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं असेल। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांचा अनुभव आहे आणि अनुभवी लोकांची या मंत्रिमंडळाला जास्त गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी घेतलं असेल असं मला वाटतं। छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा निर्णय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न। त्यांना शुभेच्छा। ते सरकारच्या चांगल्या सूचना देतील आणि काम करतील। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून अपेक्षा व्यक्त। तर भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का, अशी चर्चा सुरू। महायुतीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम। पालकमंत्रीपदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भुजबळ समर्थकांकडून येवल्यामध्ये फटाके फोडून जल्लोष, तर नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी।